प्रीतमताई आहे किंवा लहान मुलांना करत ते सगळे आहेत. मला कार्यक्रम पुढे आहे, विमान पकडायचं आहे, खूप व्याप आहे. खरं सांगू, या मुलांच्या बरोबर तासन तास मी इथे बसायला तयार आहे. पण लोक इतके वृक्ष तिथे येऊन कागद घुसवतात, राहतात, कामं सांगतायत, त्याच्यात रोज भेटणारे कानात सांगतात लेकरं गायले सुंदर, बघू द्या जरा. खरं या गोष्टींमध्ये पण थोडा वेळ दिला तर जरा बरं वाटतं. मला असं कळलं की योगेश पण गाण्यानंतर चांगले, मला का नाही ऐकलं गाणं. एक अजय भाऊ कोरस द्या तुम्ही. हा कोणी कोरस. हा सारे जहां से अच्छा हमारा सारे जहां से अच्छा. हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. प्रीतमताईवर माझं खूप प्रेम आहे. मला जर तुम्ही काही खायला दिलं तर मी सगळं तिला देऊ शकते, पण जर तुम्ही मला गायला दिलं तर मी बाईक तिला देऊ शकत नाही. कारण प्रीतमताईपेक्षा पण नाही ताईंचं गायला तुम्ही ऐकावंच असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी ते तसं मी नाही सांगू शकत. तर ते मी ताईंना परवानगी देत नाही, कारण खूप सुंदर हा कार्यक्रम आहे. कधी गाणे संगीत याच्याने मन प्रसन्न होतं. आणि हे गाणे संगीत असं नाही आहे, देशभक्तीपर गाणे आहे. आपल्या लहान मुलं इतके चिमुकले मुलं, काय कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये, आणि पाठांतर पदार्थ किती सुंदर ते गाणे म्हणत होते. हे गाणे त्यांनी म्हणावे, त्यांना म्हणता येत होतं ना की हा माझा देश आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, हा देश आहे, हा भारत आहे, हा स्वतंत्र नव्हता मग स्वतंत्र झाला. या गोष्टींवर त्यांचा विचार चालतो आणि त्यांना देशावरची जी त्यांची नाळ जुळते, त्यांचं प्रेम तयार होतं. आणि